1 3 6 10 15 रिकामी जागा काय सांगा? 1 आणि 2 3, 3 आणि 3 6 आणि 6 आणि 4 10 आणि 10 आणि 5 15. याच्या डोक्यावर किती ठेवायचे? 6. 2 3 4 5 6. मग आता 1 मध्ये 2 मिळवलं तर उत्तर किती आलं? 3. तर त्याप्रमाणे 15 मध्ये 6 मिळवलं किती आलं उत्तर सांगा? 21. आणि 21 म्हणजे काय? 4. हे पाठ असेल तर त्या ठिकाणी समजेल. पुढचं गणित पहा. 26 1 3 24, 22 5 7 20 रिकामी जागा 11 16. तर मग आता हा संबंध बघितला तर हा झाला जवळून लांब आणि लांबून जवळ, जवळून लांब, जवळ जवळ आणि जवळून लांब. समजलं का? म्हणजे काय सांगा? 26 मधून 2 गेले 24, 24 मधून 2 गेले 22 आणि 22 मधून 2 गेले म्हणजे वजा 2, 2 गेले म्हणजे काय? वजा 2. तर मग आता इथं जवळ आहे समजा आणि 20 मधून 2 गेले किती राहिले सांगा? 18. हे मानले जवळ. त्याप्रमाणे काय करायचंय? हे जवळ जवळ आहे 1 3, लांब म्हणलं तर 5, 5 7 जवळ आहे आणि यानंतर लांब आहे आणि पुन्हा जवळ. तर मग सांगा 1 आणि 2 3, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7 आणि 7 आणि 2 किती होईल? 9. समजला? आणि असं मांडत असताना दुसरी गोष्ट पुन्हा एक तुमच्या लक्षात आलं असं गणितामध्ये. आता हे जवळ जवळ लांब लांब ही गोष्ट समजली आपल्याला. आणि जर लवकर करायचं असतं तर तुम्हाला हे समजलं काय? हे जवळ आहे तर आपल्याला लांबचं मांडावं लागतं नाही. आणि जर समजा एच्या खाली झेड आणि बीच्या खाली वाय आणि सीच्या खाली एक्स आलं तर त्यावेळेस काय म्हणायचं? 27 वजा ती संख्या. काय म्हणायचं? म्हणजे याचा अर्थ काय सांगा? ए पासून तुम्ही एम पर्यंत मांडलं आणि एमच्या खाली एन मांडलं समजा किंवा इकडे झेड मांडलं, बरोबर? आणि इथं बीच्या खाली वाय आहे आणि सीच्या खाली एक्स आलं, बरोबर? तर अशा वेळेस काय करायचं? 27 वजा ती संख्या. आता 27 मधून 1 गेला 26, 27 मधून 2 गेले 25, 27 मधून 3 गेले 24 आणि 27 मधून 13 गेले किती राहिले? 14. तर अशा वेळेस काय करायचं? 27 मधून 26 गेला 1. तर हा काय? जवळ असल्यामुळे 27 मधून 18 गेले किती राहिले? 9. आय तुम्ही 9 म्हणजे काय? आय. तर आय तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी मांडू शकता. समजलं का? हा एक ऑप्शन त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचा समजून घेण्याच्या बाबतीत आणि लिहिण्याच्या बाबतीत. पुढे बघा. 5 13 8 15 11 15 14 19 17 21. तर आता 2-2 अक्षर याच्यामध्ये सुद्धा दिलेले. तर आता इथं काय करायचं? पहिल्याचं पाहायचं. 5 8 11 14 आणि 17 आणि पहिलेचं उत्तर काढायचं. तर मग आता सांगा 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, 11 आणि 3 14, 14 आणि 3 17 आणि 17 आणि 3 किती होईल सांगा? 20. हे निघालं पहिलं. आता याच्यामध्ये जर समजा उदाहरणार्थ 2 ऑप्शन शॉर्ट झाले का नाही याच्यावर बी लक्ष ठेवायचं. जर एकच टी असलं तर बिनधास्त उत्तर मारायचं. समजलं का? पण इथं 2 असल्यामुळे काय झालं? तर आता चला 2 नंबर पाहूया. 13 15 सांगा. 13 आणि 2 15, 15 आणि 2 17, 17 आणि 2 19, 19 आणि 2 21, 21 आणि 2 23. त्याचं उत्तर किती आलं सांगा? TW म्हणजे पर्याय क्रमांक 1. गणित समजलं? पुढचं गणित पहा. 26 24 21 17 रिकामी जागा 6. तर याचं रिकामी जागा उत्तर काय सांगा? 24 मधून 2 गेले 24, 26 मधून 2 गेले 24, 24 मधून 3 गेले 21, 21 मधून 4 गेले 17 आणि वजा 2 वजा 3 वजा 4 इथं किती येईल सांगा? वजा 5 आणि इथं वजा 6 येईल का नाही? म्हणजे 17 मधून 5 गेले किती राहिले सांगा? 12 आणि 12 मधून 6 गेले 6. मग याचा अर्थ काय सांगा? 12 म्हणल्यानंतर इथं काय येईल? यल. काय येईल सांगा? यल. पर्याय क्रमांक 2. समजलं का? थोडं काय करायचं? पण केव्हा? आता सध्या काय असतं माहिती का? दिसून आंधळा असतो माणूस. त्याच्यासाठी आपल्याला टेक्निकली शिकायचं असं तर मी तुम्हाला ज्या अगोदर गोष्टी सांगितल्या त्या करणं खूप महत्वाचे आहे. 1 19 3 17 6 15 रिकामी जागा 13 15 11. पण याचा संबंध कसा आहे? 1:1. मग आता 1:1 संबंध लक्षात घेत असताना आम्हाला असं या पद्धतीने घ्यावं लागेल रिकामी जागेपासून. समजलं? तर मग आता सांगा 1 आणि 2 3, 3 आणि 3 6 म्हणजे इथं किती? 2 3 4, 6 आणि 4 10 आणि 10 आणि 5 किती होईल? 15.
तर मग या ठिकाणी किती आलं रिकाम्या जागामध्ये 10 आणि 10 म्हणजे काय सांगा जे. समजलं का? समजलं नसेल तर विचारायचं. पुढचं गणित पहा. 3 24 4 5 22 6 रिकामी जागा 9 18 10 11 16 12. तर मग आता इथं सांगा पहिलं पहा. पाहिलं तर पाहिलं 3 आणि 1 4 5 आणि 1 6. चालतं ना, तुम्ही असंही करू शकता, तुम्हाला जसं वाटेल तसं घ्या. नाही तर पहिलं घ्या याच्यामध्ये. आता 3 5 9 11 आहे का नाही, तुम्ही म्हणू शकता 3 आणि 9 5 5 आणि 2 किती 7 आणि 7 आणि 2 किती 9 आणि 9 आणि 2 किती 11. तिथं नंतर 24 22 रिकामी जागा 18 16 आहे का नाही. 24 मधून 2 गेले किती राहिले 22 22 मधून 2 गेले किती राहिले सांगा 20 आणि 20 मधून 2 गेले किती राहिले सांगा 18 आणि 18 मधून 2 गेले किती 16. समजलं. आणि त्याच्यानंतर 4 आणि 2 6 6 आणि 2 8 8 आणि 2 10 आणि 10 आणि 2 किती 12. मग याचं उत्तर काय आलं सांगा जीटीएच. म्हणजे 7 20 8 म्हणजे काय जीटीएच. पर्याय क्रमांक किती 2. समजलं. पुढचं गणित पहा. आणि तुम्हाला असं जर फास्ट काढायचं असेल तर काय व्हायचं 70 हे तुम्हाला 3 5 दिसतात 2 2चा फरक. आता 3 27 मधून 3 गेले 24 27 मधून 5 गेले 22 आणि 27 मधून 7 गेले 20 आणि तुम्हाला माहिती 4 2 6 2 8 आटपलं या ठिकाणी. पुढचं गणित पहा. 14 11 12 13 10 15 8 17. तर आपल्याला काय करायचं रिकामी जागा उत्तर काढायचंय. पहिलं पहा. 14 12 10 8 14 मधून 2 गेले 12 12 मधून 2 गेले 10 10 मधून 2 गेले 8 आणि 8 मधून 2 गेले किती राहिले सांगा 6. त्याच्यानंतर 11 13 15 आणि 17 11 2 13 13 2 15 15 2 17 आणि 17 2 किती होईल सांगा 19. याचं उत्तर किती आलं 6 19. म्हणजे पर्याय क्रमांक 3. समजलं. पुढचं गणित पहा. 11 18 8 21 5 24 2 1 रिकामी जागा काय सांगा. 11 मधून 3 गेले 8 8 मधून 3 गेले किती राहिले 5 5 मधून 3 गेले किती राहिले 2. आता 2 म्हणलं 2 मधून 3 काढतो का आपण नाही. तर मग आता या ठिकाणी बी ला काय म्हणायचं सांगा. ज्या ठिकाणी मेंदू थांबला त्या ठिकाणी काय म्हणायचं ए साठी 27 बी साठी 28. मग 28 मधून 3 गेले किती राहिले सांगा 25. समजलं का. आता याच्यामध्ये एका ठिकाणी वाय आलं याचं उत्तर काय आहे सांगा वायटी. पण आता डी खरोखर आहे का हे तुमची सुद्धा खात्री झाली पाहिजे नवीन. त्याच्यासाठी पुन्हा पाहूया. 18 आणि 3 किती होईल 21 21 आणि 3 किती 24 आणि 24 आणि 3 27 आणि 1 आणि 3 किती 4. समजलं का. म्हणजे 27 आणि 3 किती 30 आणि 30 म्हणजे काय डी किंवा 1 आणि 3 4. असाही तुम्ही त्या ठिकाणी टर्निंग पॉईंट देऊ शकता. पुढचं गणित पहा. 22 20 4 6 8 16 14 12 10 12 14 रिकामी जागा 16 18 आणि 20. तर आता याच्यामधला जर जो फरक पाहायचा असेल तर आपल्याला एकाधिक संख्येचा फरक पाहावा लागेल. असा या ठिकाणी या पद्धतीनं असा म्हणजे 4 4 आणि 6 10 10 आणि 6 16 आहे का नाही. ऐका नाही. जर पाहिलं तर पुन्हा शेवटचा पाहिलं तर 8 8 आणि 6 14 14 आणि 6 किती होतात 20. तसाच इथे एकाधिक फरक असणार आपण जेव्हा तो पुढे घ्यायचा आहे. मग आता इथं पाहायचं 22 मधून 6 गेले किती राहिले 16 16 मधून 6 गेले किती राहिले सांगा 10 आणि 10 म्हणजे काय जे. आता या ठिकाणी जे एका ठिकाणी दिसतंय म्हणून पर्याय क्रमांक किती 3. काही सेकंदामध्ये उत्तर निघतात. आता पुढे बघायचं आपल्याला 20 मधून 6 गेले 14 14 मधून 6 गेले किती राहिले 8. त्यानंतर 18 मधून 6 गेले किती 12 12 मधून 6 गेले किती राहिले 6. म्हणजे जे एच एफ आहे का नाही. बिलकुल. काही प्रश्न असे असतात याच्यामध्ये 6 सेकंदात 10 सेकंदात उत्तर निघू शकतात. जितकं अवघड तितकं सोपं. पण ज्यावेळेस आमची खरोखर स्वतः प्रॅक्टिस असेल तेव्हाच आम्ही त्या ठिकाणी पिक्चर बघणारे नाही बनले पाहिजेत. पिक्चर तयार करणारे बनायचं आपल्याला. आपल्याला काय बनायचं हिरो हिरोईन बनायचं. आता हिरो हिरोईन कशाला म्हणायचं ज्याच्या मनगटामध्ये ताकदीचं बळ आहे मेंदूमध्ये नॉलेजचं बळ आहे म्हणजे ज्ञानाचं बळ आहे म्हणजे माहितीच्या साठ्याचं बळ आहे. या दोन्हीचं अंमलबजावणीचं कलाकौशल्य म्हणजे काय
तोच खरा विद्यार्थी, तोच खरा हिरो. हिरो हिरोईनला पैसे मिळतात ना, का ऐकणाऱ्याला मिळतात? ऐकणाऱ्याचं शोषणच होतं का नाही? अरे दुसऱ्याला पाहण्याच्या ऐवजी आपणच स्वतः हिरो हिरोईन बना ना, पैसाही मिळतो. चला पुढे लक्ष द्या. 24, 20 रिकामी जागा 12, 8. 24 मधून 4 गेले किती राहिले? 20. 20 मधून 4 गेले किती राहिले सांगा? 16. 16 मधून 4 गेले किती राहिले सांगा? 12. 12 मधून 4 गेले किती राहिले? 8. मग आता याच्यामध्ये पी म्हणलं तर किती ठिकाणी आलं? 2 ठिकाणी आलंय. आता इथं 2 ठिकाणी आलं तर आम्हाला शेवटच्याचं उत्तर पहा, कारण ये 2 ठिकाणी आहे. आता लवकर सोडवायचं असेल तर मग आता सांगा, आता 4 आणि 26 आलं, तिथं थांबायचं नाही. जिथं मेंदू थांबला त्या ठिकाणी काय? ए साठी 27, बी साठी 28 आणि डी साठी किती? 30. मग आता 30 मधून 4 गेले 26 आणि 26 मधून 4 गेले किती राहिले? 22. आता पी व्ही आहे का नाही? शेवटी पी आणि व्ही, इथं डी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक किती? 2. लगेच ताबडतोब काय करायचं? आता खरोखर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? खात्री करायची. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? खात्री करायचं, तेच उत्तर आहे का? आणि ज्या दिवशी तुमचा जास्तीत जास्त अभ्यास होईल त्या ठिकाणी तुमचं डेफिनेट म्हणजे पक्की खात्री बनन आणि त्यावेळेस कमी सेकंदामध्ये तुम्ही गणित सोडवाल. पहा कशी खात्री करायची. आता 9 मधून 4 गेले किती राहिले? 5. 5 मधून 4 गेला 1 आणि 1 मधून 4 गेले किती राहिले? 1 म्हणजे काय? जिथं मेंदू थांबला ते ए साठी 27, म्हणजे 27 मधून 4 गेले 23 आणि 23 मधून 4 गेले किती राहिले? 19. म्हणजे इथं ये आला का नाही? बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 2. समजलं का? थोडा जरी शिकवत असताना उशीर लागत असेल पण तुम्हाला शिकून घेणं खूप महत्वाचं आहे. पण घरी प्रॅक्टिस करायची, रजिस्टर बनवा, नसेल जमत तर पुस्तकावर लिहा आणि बाकीचे लेखी गणित रजिस्टर मध्ये लिहा. स्वतःचं पुस्तक असू द्या. समजलं? पुढचं गणित बघा. पहिलं पहा, 2, 7, 12, 17 रिकामी जागा काय? मग सांगा. 2 आणि 5 7, 7 आणि 5 12, 12 आणि 5 किती? 17 आणि 17 आणि 5 किती? 22. किती ठिकाणी? 3 ठिकाणी. एफ 3 ठिकाणी आहे का नाही? हाय, इथं दिसतं तुम्हाला एफ, म्हणजे इकडे व्हीचा संबंध नाही. आता एफ जर 3 ठिकाणी तर आम्हाला कोणतं पाहायचं? मधलंच पाहायचंय. आर एका टी एका एस आहे. मग आता हे बघायचं कसं? पहा मधलं. आता इथं दिसतात 25, 4, 9. मग आता या ठिकाणी 25, 4, 9 आलं का नाही? आता 25 आणि 4 मेंदू थांबला वायडी ठिकाणी. ज्या ठिकाणी मेंदू थांबला त्या ठिकाणी काय म्हणतात? ए साठी 27 आणि डी साठी 30. तर मग आता सांगा 25 आणि 5 किती? 30. 30 म्हणजे काय? 4. लगेच टर्निंग पॉइंट घ्यायचा. आणि 4 आणि 5 किती? 9 आणि 9 आणि 5 किती? 14 आणि 14 आणि 5 किती? 19. व्हीएस इथं आलं. कशामध्ये तुम्हाला एस दिसतं? याच्यामध्ये. आणि 3 ठिकाणी एफ एफ काय आहे का नाही? म्हणजे पर्याय क्रमांक किती? 4. गणित समजलं? पुढचं गणित पहा. 1, 3, 5, 7 रिकामी जागा काय? सांगा. 1 आणि 2 3, 3 आणि 2 5, 5 आणि 2 7 आणि 7 आणि 2 किती? 9. आय आलंय. आता किती ठिकाणी आय दिसतं तुम्हाला? इथं आय दिसतं 1, 3 ठिकाणी आय. आणि शेवटचा आर एस डबल एस दिसत आहे का नाही? असा शब्द पाहायचा एन के ओ. आता एन के आणि ओ याच्यामध्ये फक्त 3 नंबरच पाहायचंय. इकडे लक्ष दे बाळ. इथं काय पाहायचं? 3 नंबर पाहायचंय. मग आता 6 उत्तर कसं निघतं पहा. 6 आणि 2 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12 आणि 12 आणि 2 किती? 14. 3 नंबरला काय आहे? 14. म्हणजे उत्तर किती आलं? 1 नंबर. म्हणजे तुम्हाला ताबडतोब काय करायचं? बाकीचे 2 पाहायचं नाही. तुम्हाला स्पर्धा परीक्षामध्ये येणारे प्रश्न जाऊ द्यायचे नसन तर टाइम वाचण्यासाठी हे टेक्निक शिकणं खूप महत्वाचं आहे. समजलं? काय इथं क्लासमध्ये काय पाहिजे? क्लासमधून तुमचा स्टॅमिना पाहिजे, तुमची टेक्निक पाहिजे आणि टायमिंग सेटिंग. तसंच अभ्यासामध्ये तुमचा स्टॅमिना पाहिजे, टेक्निक आणि टायमिंग सेटिंग. आणि पेपरमध्ये सुद्धा तीच गोष्ट लागते का नाही? तुम्हाला टायमिंग, टेक्निक आणि टायमिंग सेटिंग खूप महत्वाचं आहे. तर सगळ्या गोष्टी आपल्याला 3 प्रकारच्या 3 गोष्टी शिकायच्या. चला लक्ष द्या. आता 2 नंबर पाहायचा तर मी सोडणार नाही, पण टेक्निक अगोदर सांगणार, नंतर सोडवायचे कसं ते सांगणार. आता त्याच्यानंतर सांगा
21 मधून 2 गेले 19, 19 मधून 2 गेले 17, 17 मधून 2 गेले 15, 15 मधून 2 गेले किती राहिले सांगा 13. समजलं का? इथं यम आहेच. त्याच्यानंतर 4 नंबरचं पाहायचंय कारण 3 नंबर बघितलंय. 26 मधून 2 गेले 24, 24 मधून 2 गेले 22, 22 मधून 2 गेले 20, 20 मधून 2 गेले किती राहिले 18. आयम येणार आहे का करेक्ट? पुढचं गणित पहा. 23, 22, 21 रिकामी जागा. यस, आता आपण फटाफट घेऊ. बोला सगळेजण. 23, 22, 21, 20, 19. पुढचं पहा. 22, 21, 22, 21, 20, 19, 18. नंतर बोला 24, 23, 22, 21, 20. नंतर पुढे बोला 26, 25, 24, 23, 22. शेवटचं 25, 24, 23, 22 आणि 21. म्हणजे पर्याय क्रमांक किती? TSUWV. पर्याय क्रमांक 3. समजलं? काय अडचण? पुन्हा पाहू. करेक्ट आहे ना? जाऊ दे, ऑपरेटरची थोडीशी गलती. करेक्ट आहे ना? पण थांबा थांबा. हा हा हा. TSUWV. TSUWV बरोबर आहे. माझ्यापेक्षा लांबून दिसतंय. हे काय झालं, माझी नजर अक्षर मोठे झाले. आता पुढचं गणित पहा. आता याच्यामध्ये इथं के दिसतं, इथं डब्ल्यू दिसतं, इथं आय दिसतं, इथं 7 दिसतं. म्हणजे याच्यामध्ये लहान मोठेपणा आलाच का नाही? म्हणजे याचा अर्थ काय? एक आडिक संबंध आहे. आता एक आडिक संबंध समजून घेत असताना आपल्याला याचा समजून घ्यायचा. थांबा 1 मिनिट. संबंध कोणाचा? पहिला एक आडिक असा. आता याचा संबंध समजून घेतला तर जो याच्यामध्ये सारखा फरक येईल तो याच्यामध्ये सारखा फरक येईल. समजलं का? तर मग आता सांगा 11. 11 मधून 2 गेले किती राहिले 9, 9 मधून 2 गेले किती राहिले 7. आता 14 मधून 2 गेले 12, 12 मधून 2 गेले किती राहिले 10. 17 मधून 2 गेले 15, 15 मधून 2 गेले किती राहिले 13. 20 मधून 2 गेले 18, 18 मधून 2 गेले किती राहिले 16. तर मग त्याप्रमाणे या ठिकाणी काय व्हायचं? 23 मधून 2 गेले 21. समजलं का? 23 मधून 2 गेले 21 आणि शेवटचं पाहायचं या ठिकाणी. आणि 6 मधून 2 गेले किती राहिले 4. म्हणजे पर्याय क्रमांक किती? 3. कधी समजलं? म्हणजे पर्याय क्रमांक किती 3. आता पुढे पाहूया. 26 मधून 2 गेले किती राहिले 24 आणि 26. आता 3 मधून 2 गेले किती राहिला 1 आणि 6 मधून 2 गेले किती राहिले सांगा 4. म्हणजे UXAD. पर्याय क्रमांक 3. पुढचं गणित पहा. आता इथं जर सुरुवात केली, आता जर पाहिलं तर पहा AZKP थोडं मागं पुढं आहे का नाही मामला? मग आता मामला जरी समजा मागं पुढं असेल तर आपल्याला काय करायचंय? एक आडिक संबंध. याचा एक आडिक संबंध म्हणजे सांगा 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 आणि 10 आणि 1 11. समजलं इथं? सांगा 11 आणि 2 13, 13 आणि 3 16 आणि 16 आणि 4 किती 20. आता जसं इथं पुढे अधिक घेतलं इथं 20 आणि 1 किती घ्यायचे 21. समजलं का? आणि याच्या डोक्यावर जसे असेल तसे घ्यायचे. सांगा 1 आणि 2 नाही 21 आणि 2 किती होईल 23. पुन्हा 3 घेतले 23 आणि 3 किती 26 आणि 26 आणि 4 किती 30. आता एक समजा पुढं UWZD. पर्याय क्रमांक काय? UWZD. एक आडिक संबंध समजला. पुढचं गणित पहा. 26 1 2 25, 23 4 5 22, 20 7 8 19 रिकामी जागा 14 13 1 26.
याच्यामध्ये सुधारणा असं बहुतेक मला वाटतं शेवटच्या याच्यामध्ये. तर मग आता सांगा इथं 26 मधून 2 गेले 23, नाही 3 गेले, 26 मधून 3 गेले किती राहिले सांगा? 23, 23 मधून 3 गेले 20, 20 मधून 3 गेले 17. मग आता याच्यामध्ये 17 किती ठिकाणी? एकाच ठिकाणी. पर्याय क्रमांक किती? समजलं का? किती सेकंदात गणित सुटलं? 5 ते 6 सेकंदात. तर आता ते काळं करायला गोल करायला थोडा उशीर लागतो, पण ज्यांच्या समजा 1 खात्याच्या परीक्षा असतात त्यांना ऑनलाईन फक्त टिक करायचं काम आहे का नाही? 1 ते 2 सेकंदामध्ये टिक होऊन जाते. तर आता पुढे पहा, 1 आणि 3 4, 4 आणि 3 किती? 7, 7 आणि 3 किती? 10, आणि 10 आणि 3 13. आता सांगा 2 आणि 3 5, 5 आणि 3 8, 8 आणि 3 किती? 11. 25 मधून 3 गेले किती राहिले? 22, 22 मधून 3 गेले किती राहिले? 19, आणि 19 मधून 3 गेले किती राहिले? 16, आणि 16 मधून 3 गेले किती राहिले? तर इथं थोडं मी तुम्हाला सांगितलेले आकडे नाहीये, आकडे मागे पुढे झालेत. समजलं का? याला गृहीत पकडायचं नाही. तर मग याचं उत्तर किती आलं सांगा? QJKP. समजलं का? पुढचं गणित पहा. 3 4 5 6 7. बोला सगळेजण. 3 4 5 6 7. त्याच्यानंतर सांगा 24 22. 24 मधून 2 गेले 22, 22 मधून 2 गेले 20, 20 मधून 2 गेले 18, 18 मधून 2 गेले किती राहिले सांगा? 16. त्याच्यानंतर सांगा 8 आणि 1 9, 9 आणि 1 10, 10 आणि 1 11, 11 आणि 1 12. त्याच्यानंतर 18, 18 मधून 2 गेले 16, 16 मधून 2 गेले 14, आणि 14 मधून 2 गेले 12, आणि 12 मधून 2 गेले किती राहिले सांगा? 10. आता त्याच्यानंतर 12 13 14 15 16 म्हणजे GPLJP. किती नंबर? 4 नंबर. गणित समजलं? काय अडचण याच्यामध्ये? नाही तर मग ऑप्शन काढायचे. सगळ्यात सोपं, डोक्यात ताण घ्यायचं काम नाही. प्रोटेक्ट हेच अक्षर आहे. एक कट करायचा, मागं पुढे लिहायचे, मागं लिहायचे आहे का नाही? तर अशा पद्धतीने पाहायचं. आता याच्यामधला जर समजा पी कट केला कट, तर ROTECT, ROTECT. समजलं का? याच्यामधला टी कट केला, काय राहिलं सांगा? CETOR, CETOR. समजलं का? तर मग याच्यामधला आर केला कट, तर काय राहिलं सांगा? OTE आणि C. समजलं का? तर मग आता याच्यामधला सी कट केला तर काय येईल सांगा? OTE. मग आता याच्यामधला ओ कट केला तर याचं काय येईल सांगा? ET. सोपं आहे का नाही? मग याचं उत्तर किती आलं सांगा? CETO. पर्याय क्रमांक 2. इतकं सोपं आहे. पुन्हा सांगायचं? समजलं सगळ्यांना? आता बोला. 2 3. आता याच्यासाठी काय घ्यायचं पहा. तुम्हाला दिसतं इथं BC, एक B 1C, 1C 2B, 2B 2C. मग इथं काय सांगा? 2C 3B, 3B 3C, 3C 4B. अशा पद्धतीनं बघा एकदा. 1C 1C, 1C 2B, 2B 2C. मग आता 2C 3B आणि 3B 3C. आता या 3C उचलले किती होईल? 4B. म्हणजे पर्याय क्रमांक किती सांगा? 2C 3B. किती नंबर? 4 नंबर. समजलं? हे जे काही गणित आहे CBSE पॅटर्नचे सुद्धा आहे. आपल्याला काय करायचं माहिती का? आता परीक्षेमध्ये अर्धा स्टेट बोर्ड, अर्धा CBSE पॅटर्नची विचारतात, म्हणून आपल्याला दोन्ही अँगलमध्ये विचार करावा लागेल याचा. तर त्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल. तर या ठिकाणी आपण 20 गणित बुद्धिमापनचे सुद्धा संपलेत. तर थांबूया.